तर नमस्कार मंडळी, आज आम्ही इलो भोगलेवाडीत कोंड आटव. कोंड म्हणजे काय तर साठलेलं पाणी असता ता उपसून काढायचा आणि त्याच्यामध्ये मासे असतात ते पकडायचे. त्याच्यासाठी आम्ही इलो आज भोगलेवाडीच्या धरणाच्या वरच्या भागात. तर थंयसर पाणी दिसलं आमका, तर आम्ही इलो असो कोंड आटव. कोणत्याही पंपाची किंवा कशाचे न आधार घेता किंवा लाट न काढता आपण या गंमेल्यानं किंवा कशाने तरी पाणी उपसायचं आणि त्याच्यामधले जे मासे असतात ते पकडूसाठी इलेले. ह्याच्यासाठी कुठल्याही जाळ्याची गरज नाही किंवा कुठल्याही इतर गळबीळ टाकूची गरज नाही. मासेमारी म्हटल्यानंतर गळ टाकणे, जाळा लावणे, त्याच्यातला कोणताही न प्रकार करता पाणी उपसून टाकायचा. हे आमचे बाबा आणि वसिष्ठ पुढे अजून जागा शोधतात काय आणि पाणी हा काय. आणि इकडे हे आमचं चंद्रकांत मुंबईवरून येलो स्पेशल कोंड आटवसाठी. तर कोंड आटवून आमचं जोरात काम चालू आहे. आता पूर्वी कसं असायचं, आम्ही लहान असताना कोंड आटवायचो तेव्हा आम्ही भोगलेवाडीत राहत होतो. त्यामुळे आता 30-35 वर्षानंतर पुन्हा आम्ही स्पेशल आज कोंड आटव गेलो. असं कोणताही प्लॅनिंग वगैरे नव्हता, असं बसलेलो सकाळी. बाबा म्हणाले चला कोंड आटव घेऊया. आम्ही म्हणतो नसतले मासे बिशे काय, तर म्हणाले चला तरी बघूया तरी म्हणून बाबांनी सांगितल्यामुळे आता आम्ही इलेले असो. आता दुपारीच इलो चालू आहे काम. बघा आता पाणी उसपतो. पाणी उसपताना आता याच्यात ते मासे आमका दिसतात पडतात बाहेर. ते हे बघा हे बघा हे बघा हे बघा. आता हे मासे उचलून आम्ही काय करतो, जमा करतलो. खरा म्हणजे ह्या पारंपरिक पद्धती म्हणजे आमच्या पूर्वीच्या पूर्वजांपासून हे अशाच पद्धतीमध्ये कोंड आटवत होते. काय लोक त्याला कोंड मारणं म्हणतात. तर आता जर मासे लहान आहेत, कारण काय पूर्वीसारख्या खाद्य काय माशांका रावलं नाही वाळाता. आणि ह्या ओहोळ म्हणतात किंवा आमच्या मालवणी त्याका व्हाळ म्हणतात. त्या व्हाळात आम्ही इलेले हो. आणि हे बघा मासे पाडतात आणि चांगल्या प्रकारे मासे गावलेले आहेत आमका. हे बघा हे आता पाणी आम्ही बाहेर टाकलेला. खैसून काय करूचा तर पाणी त्या ह्याच्यातलं कमी करूचा. हे बघा हे बघा हे बघा चांगलेच मासे गावतात आणि मासे धरतो आमचं जोरात काम चालू आहे. आणि ही पण एक कला मासे धरूची पण, आणि एक मजा असता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, एन्जॉय मजा म्हणून आम्ही इलेले असो. लहान असताना आम्ही खूप मासे पकडायचो. एक एक दोन दोन बादले किंवा टोपलेपर्यंत मासे असे आम्ही घेऊन जायचो आणि तेवढे शिजवून खायचो. तेव्हा कसा होता, आम्ही काजू रतांब्याचं सीझन संपलो की दुपारच्या टप्प्यात ह्या काम करायचं. सगळी फॅमिली आमची असायची. सगळी चारी बाजून पाणी उपसून याच्यामध्ये हे मासे असे पकडले जायचे. तर अशा प्रकारे याच्यात थोडा मेहनतीचा काम आहे, म्हणजे पाणी उपासना. पाणी बाहेर जोरात फेकूचं लागतात. पुन्हा पाणी मागे येऊन त्याच कोंडात येतं का म्हणायची पण काळजी घ्यायची लागतं. तेव्हा जरा बांधून घ्यावं लागतं किंवा उतार बघूचं लागतं. आता हे बघा हे आम्ही थोडेसे पत्र्यात का फेकतो. जर तुम्ही प्लेन जागी ठेवला तर ते काय करतं, उडी मारून पुन्हा पाण्यात येतात. तर पत्र्यात म्हणजे कसाला पुन्हा पाण्यात जाऊ त्यांना थोडंसं अडथळं होता. तर पत्रे जर शोधूचे लागतात, पण ते पत्र्यामुळं काय होता थोडे ते अडकतात. हे बघा मासे बऱ्यापैकी आमका गावतं चालू आहे. आणि मेजवानी आमची आज माशांचीच आहे. आणि खरं म्हणजे कसं असतं, हे मासे जरा चवीक चांगले असतात. आणि आता हे शेवट आहे, म्हणजे आता पावसाचा सीझन जरी पुढे इलेला असला तरी पाऊस पडल्यानंतर हेच मासे पुढे मोठे होतात आणि पुढे पुढे चालतात. एक आपण म्हणतो चढणीचे मासे वगैरे, तर हेच मासे पुढे पुढे जात असतात. पण आम्ही आज हे ठरवूनच इलेलो जाऊ की बघूया म्हणून. आणि बऱ्यापैकी मासे गावतात. आमचं काम चालू आहे जोरात. आणि खरं म्हणजे तर थोडा पाणी अधिक आहे, त्याच्यामुळे उपसाक जरा वेळ लागता पाणी उपसा करू. पण तरी पण आमचं चाललेलं आहे बरोबर. आणि बऱ्यापैकी चालू आहे बघा. थोडा दमाक होता, कारण घमेल्यातनं पाणी फेकून तेवढं आता कसं मध्ये सराव पण नाही. तरी पण आमचं जोरात काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारे मासे मिळतात. चंद्रकांत आमचं मासे धरण्यात तरबेजा, तो मासे धरता. आणि हे बघा मासे आतमध्ये चलतं खतखततं तुमका दिसतं. आता ते काय होतं, पाणी अधिक असल्यामुळं ते आमका जरा पुढे पुढे, म्हणजे आता आम्ही एक एक टप्प्यानं पुढे पुढे असे वर 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 मासे धरीत वर वर जातं असो. पुढे पुढे पाणीमध्ये बघा हे कसे तडफडतात ते. आणि चांगले मासे आहेत, ताजे मासे आणि गोडे मासे या सगळ्यात महत्त्वाचा. त्यात आम्ही पुढे पुढे चालू असा काम आमचा. अरे काय घेऊन गेलात? नाही ना मोठं मोठं पानाखाली 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 माझी. कुठं म्हणून मधली काय
आता एक एक टप्प्यान पुढे येतो. बाबा आमचे देखरेख करतात, आमका सांगतात काय कसा करायचा त्यांना तो जरा वयोमानानुसार जमत नाही, पण ते जे हात कुरकुरतात मासे धरूकत त्यांना रवाना नाही. आमका ते वरसून इन्स्ट्रक्शन देतात असा करा तसा करा, त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही इलो आता हे चालला जोरात. 2 टप्पे आमचे पुरे झालेले आहेत पाणी आटवून. 3ऱ्या टप्प्याकडे इलेले हो. पाणी तर उपचाचं लागता. बाबा सांगतात असा करा तसा करा, त्याप्रमाणे आम्ही नियोजन चालू आहे. मासे बरोबर भेटतात. आता जर एक टप्प्या आता पुढच्या टप्प्यात चाललो. आता हळूहळू असं पाणी आटवत पाणी वर जातलं. थोडा वरती पाणी आधी बांधून ठेवलं येणारा, कारण थोडीशी अजून काही काही झरे असत. अजिबात ह्या नाही असं नाही, पाणी चालू आहे काही ना काहीतरी. तर पाणी सगळं उपसाचाच लागतं तरच तिथे मासे गावतले. आणि मासे थोडेसे बुळबुळीत असतात, पटकन हातात मिळत नाही, सरकत राहतं. त्यामुळे जरा कसरत करूची लागता. आणि माशांचं कसा तडफडत असतं त्याच्यामुळे ते उडी मात्र होतात एका जागेवरनं पुढे पुढे ते बघा. त्याच्यामुळं ते एका जागेवर धड राहूनच नाही. तरी पण आम्ही शर्तीचे प्रयत्न करून हे मासे धरतो चालू आहे. आता पुन्हा पुढच्या टप्प्यात दिलेले असो होय, जरा पाणी अधिकच आहे, पण तरी पण आम्ही पाणी उपसतलो. आणि आमचा शूटिंग मॅन आमचो वसिष्ठ शुद्ध शाकाहारी असल्यामुळे तो माशांका हात लावणार नाही का, तो मासे खाणार नाही. त्यामुळे तो बोला म्हणजे शूटिंगचं फक्त काम करीन. रे बघा असे बाहेर पाणी मारलं घे बघा. आता खूपच मासे आहेत, कारण पाण्याचं मधलं टप्पो आहे आणि ते आम्ही आता मुद्दा मिळव. आता ह्या पाणी आम्ही उपसून काढतलो. आणि मासे आज आमका धरूचं अगदी ह्या झालेलाच आहे. हे बघा बऱ्यापैकी मासे गावतात. मासे बरेच भेटले आहेत, चांगला काम झालेला इलेल्याचा फायदा झालो हा. आम्ही बाबांका सांगत होतो काय गावाचा नाही उगाच नको जाय वेळ जातलो, पण इल्यासारखे काम झालेला. आता आम्ही हे जरा एक वेगळं प्रयोग करतो. मोठा खडाका खडाक परततो जमल्यास कुर्ली असा तसा आमचा अंदाजा बघतो. प्रयत्न चालू आहेत, काहीतरी ढवळून गावला तर गावला, बघूया. आत्ता मजा पुढे दाखव दाखव. खडकाखाली काडे होती. एक मोठी काडी आमच्या हातून गेली, दुसरी गावली आहे. आणि काड्याची पोरा असं त्याच्याबरोबरच कुर्ली होती ती आमका काय गावली नाही, पण या काडे तर दांडगी गावली आहे. मोठा काम झाला, चांगले तुकडे करून फ्राय करून गावतले. या खडकाखाली शेंगटी होती, शेंगटी गावली आहे. शेंगटी तुमका माहिती नसता सांगतोय. शेंगटी कुसा मारता आणि मग चांगली जाग येतात. मासो खालेलो अगदी पचनी पडल्यासारखं वाटतं, मासे खाल्यासारखे वाटतात. तरी शेंगटीची पोरा बरीच होती त्याच्यात. आता खाली खडकाखाली होती आणि असं तो पण ते हात आम्ही काय घालणार नाही. आम्ही आता काय करतो डायरेक्ट गमेल्यातच घेतो ते, किंवा वरच्यावर पटकन उचलून बाजूक घेतो, कारण ती कुसा मारता. हे बघा खूपच शेंगटीची पोरा, तरी शेंगटी गावलेली आहे. आता काय झालं जरा खडाक अजून जरा बाजूक करू विचार चालू आहे, करतो जरा बाजूक. सरकता होता समजा हे माका 2 मासे होय ता झालं. खडाक पाण्यात असल्यामुळे बुळबुळत होता, तेव्हा उचलूक जमत नव्हता आणि ताकद लागता भिजलेली होत ना ती. तरी पण त्या बाजूक केलं, कारण काय मासे महत्त्वाचे आहेत. आणि आता दुपारचे साधारण 2 वाजून गेलेले आहेत, भूकव लागलेली आहे. पण ते मासे पुढे दिसत असल्यामुळे भूक विसरलेली असो. आता चालू आमचं काम. शेंगटे तर गावतात. आता पुढे येलो, पाणी बाणान ठेवलेलो आम्ही, वरचं पाणी खाली येतं आता फोडतो. कारण आमका आता एक बघूया थोडासा. एक आमचं ती काडे पळाली, ती जरा काटे घालून ढोंगसून बघतो खडकाखाली आपली बाहेर इली तर इली, पण ती प्रयत्न आता आम्ही करूया म्हणून बाजूके खडका करून टाकतो. पाणी फोडून घातलं. बाबा म्हणतात की जर आमच्याकडे पालखांड्याची येल असतात तर पालखांड जर गावलं असं झेजरून जर तो
रस जर पाण्यात टाकला असतो किंवा पाण्यात झेजरला असतो तर त्या माशांच्या डोळ्यात बसणार होतो आणि मासे बाहेर येणार होते म्हणतात. पण आता पालकांना शोधून बघलो काय गावं ना. आता आम्ही कंटाळलो तर आता एकदा ट्राय करतलो. ह्याच्यामध्ये भेता आणलो ते ह्याच्यात घालतलो खडकाखाली आणि डोंगसून बघतलो आपले इले बाहेर ते इली. नाहीतर आम्ही चाललो आमका पोटापुरते मासे गावलेले आहेत खूप मासे आहेत. चला धन्यवाद येतो आम्ही आता.